आहोत होय नक्कीच आम्ही आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली। संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी 5 लोकांना ठार केलंय असं धक्कादायक वक्तव्य केल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रात केलाय। दरम्यान संजय दिना पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आणि त्यांना कधी आणि का ठार केलं असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि यूएपीए अंतर्गत अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। दरम्यान संजय दिना पाटलांनी काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावर संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया। मेरे घर वाले को या किसी को भी टेढ़े नजर से भी देखा, घर में घुस के एक बार ऐसा ही हुआ था, उनको याद नहीं है। उनको बोलो जो उनके दादाजी होंगे किसी के जिंदा, तो एक बार ऐसे ही मेरे पिताजी के टाइम आए थे, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, और हम चिंता नहीं करते। ये सब लोग है ना, सब पे उनको लग रहा होगा उनके पास कोई अंडर बंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का, चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग हैं उनके पास। हाँ, हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं, समझा ना। मेरे घर वाले को या किसी को भी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो। मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकेल। ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन म्हणजे ठार करेन। आणि माझ्या नादाला लागू नका, मी याआधी 5 लोक ठार केले। आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले आहेत, कधी ठार केले आहेत, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत। तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे। जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी, अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे। दरम्यान कोणाचाही घर बॉम्बनं उडवून देणार नाही, पोकळ धमक्यांनाही कोणी घाबरू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। संजय राऊतांनी देवेंद्र भारतींना पत्र पाठवलं आहे की माझ्या घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जाते। दिना पाटील कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील। आणि यानंतर राज्याच्या राजकारणातली एक अत्यंत मोठी बातमी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर